महाराष्ट्रामधला बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावा सेवा अटल सेतू सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे। या सेतूमुळे 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांवर आलाय। या नव्या सागरी सेतूचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावलेंनी। नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी हा सेतू खुला करण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच वाहतुकीला सुरुवात झाली आहे। नेमका हा अटल सेतू कसा आहे, कशा पद्धतीच्या सोयी सुविधा यावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत, यासोबतच समुद्रातून जात असताना कोणत्या प्रकारची खबरदारी, कोणतं तंत्रज्ञान या ब्रिजसाठी वापरण्यात आलेलं आहे, या सर्व बाबी आज मी एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी हे दाखवणार आहे। एक विशेष सफारीच्या निमित्तानं आज आपण नेमक्या ह्या सगळ्या तांत्रिक बाजू यासोबतच प्रवासासाठी सुरक्षेसाठी नागरिकांच्या काय व्यवस्था केली हे देखील आजच्या या ट्रॅव्हल लॉगच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे साधारणपणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई गोवा हायवेशी वेगवान दळणवळण आता शक्य होणार आहे। या पुलाच्या निमित्तानं जर आपण आणखीन महत्त्वाच्या काही बाबी जर पाहिल्या तर सुरक्षेच्या बाबतीत नेमक्या काय उपाययोजना केल्यात तर त्यामध्ये अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। प्रत्येक 100 मीटरवर अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत। एकूण 130 सीसीटीव्ही कॅमेरे या संपूर्ण ब्रिजवर आहेत, तर 190 आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित थर्मल कॅमेरे, 36 अंडरब्रिज कॅमेरे, 12 सेक्शन स्पीड आणि 22 स्पॉट स्पीड कॅमेरे देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ब्रिजच्या बाबतीत काही नियमावली देखील देण्यात आलेली आहे की कुणाकुणासाठी हा ब्रिज उपलब्ध असेल। हे जर आपण पाहायला गेलो तर साधारणपणे छोट्या वाहनांना हा ब्रिज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणाहून बैलगाड्या असतील किंवा रिक्षा असतील यांना जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। अशा वाहनांना या ब्रिजवरून प्रवास करता येणार नाहीये। वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली होती। त्यामध्ये दुचाकी वाहनं, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, मोपेड, 3 चाकी टेम्पो, कमी वेगाने चालणारी वाहनं, बैलगाडी अथवा घोडा गाडी, मुंबईतून जाणारी मल्टी एक्सल जड वाहनं, ट्रक आणि बसला जाण्यास परवानगी नसेल। मग परवानगी नेमकी कुणाला असणार आहे तर याच्यामध्ये कार, टॅक्सी, कमी वजनाची वाहनं, मिनी बस, 2XL बस, लहान ट्रक यांना मात्र यावरून जाता येणार आहे। 21.8 किलोमीटरचा प्रवास आपण आता पूर्ण केलेला आहे आणि हा एंड पॉइंटला आपण आता पोहोचलेलो आहोत। खरं तर हा अतिशय एक महत्त्वाचा प्रवास या निमित्तानं एबीपी माझानं आपल्याला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा यामुळे मिळणार आहे। 2 तासांचा प्रवास अगदी 20 मिनिटांवर हा येऊन पोहोचलाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्घाटन सोहळ्यानंतर आता हा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय अनेक सकाळपासूनच गाड्यांची वर्दळ या ब्रिजवरून होताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक व्यवस्था या ठिकाणाहून सुरू झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं आणखीन वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणात आणखीन वाढण्याची शक्यता आहे। मुंबई, नवी मुंबई यासोबत पुण्याला जाणाऱ्या नागरिकांना एक महत्त्वाचा ब्रिज निर्माण झाल्यामुळे आता एक मोठा दिलासा मिळाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनुप्रस्तुतीसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।